नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार. माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांची माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमधील इच्छुकांच्या माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी घेतल्या मुलाखती. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या विशाल तीर्थयात्रेला आलेल्या कोल्हापुरातील तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा. घाटगेंनी सोशल मीडियावरून तुतारी हटवल्यानं चर्चेला जोर. आणि शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील 5व्या फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात. उत्तरेश्वर प्रासादिक आणि पीटीएम अ संघांचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय. शाहू ग्रुपचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते माननीय श्री राजे समरजित सिंहजी घाटगे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री जयवंत कृष्णराव रावण, उपनगराध्यक्ष कागल नगर परिषद, श्री दीपक कुंडलिक मगर, पक्षप्रधोत कागल नगर परिषद, श्री सुशांत सुभाष कालेकर, सौभाग्यवती मेघा गजानन माने, सौभाग्यवती साधना विष्णू पाटील, श्री अरुण अशोक गुरव, सौभाग्यवती सारिका स्वप्नील बारड, श्री बाळासाहेब गणपती माळी, श्री उमेश आनंदा सावंत, श्री आनंदा पसारे, छत्रपती श्री शाहू आघाडी कागल नगर परिषद कागल. माननीय राजे समरजित सिंह घाटगे अध्यक्ष शाहू ग्रुप आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सौभाग्यवती नवोदिता समरजित सिंह घाटगे अध्यक्षा, माननीय श्री उमेश आनंदा सावंत उपाध्यक्ष, माननीय श्री अरुण सदाशिव पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद, अधिकारी व कर्मचारी, राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कागल. विशाल तीर्थ यात्रेकरूंचे सहर्ष स्वागत. स्वागतोत्सुक सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत शिंगणापूर, सर्व कर्मचारी, गावातील सर्व तरुण मंडळे आणि ग्रामस्थ शिंगणापूर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. पंचायत समितीवर सत्ता आणून बहुतांशी जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावू असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 11 तर पंचायत समितीचे 22 मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार असून वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या आघाडीलाही बरोबर घेणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आमचा संघर्ष आहे. शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा उडालेला बोजवारा, नको असलेला शक्तिपीठ महामार्ग, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, बंद पडत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. जागा वाटप जवळपास निश्चित असून 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल असंही यावेळी सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेला ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, बाजीराव सातपुते, भगवानराव जाधव, साताप्पा भवान, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, धनाजी पाटील, संपत पवार, अप्पासो एडगे, स्वप्नील मगदूम, देवाशीष भोजे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. कागल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रस्थापित महायुतीच्या विरोधात तिसरी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. कागलमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्ष, विविध संघटना
आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कागलमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्ष, विविध संघटना, चळवळीतील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रस्थापित महायुतीच्या विरोधात तिसरी इंडिया आघाडी स्थापन करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला. जागा वाटप, उमेदवार निश्चिती यावर चर्चा करून आघाडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. तिसऱ्या इंडिया आघाडीच्या वतीनं सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातून एकत्रितपणे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील गट तटांच्या तत्वहीन युती, स्वार्थी राजकारण आणि अविश्वासाच्या वातावरणाला मतदार कंटाळले असल्यानं तिसरी इंडिया आघाडी हा सक्षम पर्याय ठरेल असा आशावाद या बैठकीत व्यक्त करण्यात आला. समविचारी पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. या बैठकीला लालबावटा कामगार संघटना आणि माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम, काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव राज कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिवसभर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यासाठी 16 जानेवारीपासून अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या. माजी आमदार पाटील यांनी 100हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये माजी पदाधिकाऱ्यांसह नव्या चेहऱ्यांचाही समावेश होता. गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत खोत, रामकृष्ण पाटील, SP पाटील, संजय पोवार वाईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांनी जे तत्वज्ञान दिलं आहे ते भूषणावं आहे. ते आत्मसात केलं तरच समाजाधिष्ठित समाज निर्मिती होईल, असं मत ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केलं. ते प्राध्यापक ND पाटील प्रतिष्ठान आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज यांच्या वतीनं आयोजित व्याख्यानात बोलत होते. प्राध्यापक ND पाटील प्रतिष्ठान आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज यांच्या वतीनं ND पाटील यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आपले विचार मांडले. शाहू कॉलेजच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे होते. यावेळी ज्ञानेश महाराव यांनी डॉक्टर ND पाटील यांचं जीवनदर्शन याविषयी मार्गदर्शन केलं. यामध्ये ND पाटलांनी दिलेले लढे आणि त्यांचं तत्त्वज्ञान याविषयी माहिती दिली. ज्योतिबा फुले यांनी आपल्याला सत्यधर्म शिकवला. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान हे श्रमण संस्कृतीनं दिलेलं तत्त्वज्ञान आहे. त्यामुळं राज्यघटनेप्रमाणेच देशाची वाटचाल होणं गरजेचं आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. सध्या जातीपातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्यावर भर दिला जातोय. अशा परिस्थितीत या भूलभुलयांमध्ये न फसता खरा इतिहास काय आहे हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांनी जे तत्त्वज्ञान दिलं ते भूषणावं आहे. ते आत्मसात केलं तरच समताधिष्ठित समाज निर्मिती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी छत्रपती शाहू कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर DR भोसले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर MB शेख, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, प्रसाद कुलकर्णी, MK बाड, विक्रांत पाटील, संजय संकपाळ, एकनाथ पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या विशाल तीर्थयात्रेला आलेल्या तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झालाय. ओम राजेंद्र पाटील असं त्याचं नाव असून तो कोल्हापुरातील मंगळवार पेठ परिसरात राहत होता. या घटनेची CPR पोलीस चौकीत नोंद झाली आहे. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं दरवर्षी पौष अमावस्येला विशाल तीर्थयात्रा भरते. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थस्थानी यात्रेदिवशी हजारो भाविक स्नान आणि देवदर्शनासाठी येत असतात. आज सकाळी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणारा ओम राजेंद्र पाटील हा तरुण शिंगणापूरला देवदर्शनासाठी आला होता. शिंगणापुरातल्या पंचगंगा नदीत स्नान करत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो नदीत बुडाला. स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करत तात्काळ त्या तरुणाला बेशुद्ध अवस्थेत नदीपात्रातून बाहेर काढलं आणि उपचारासाठी CPRमध्ये दाखल केलं. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकारानं विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं सीमा लढ्यातील हुतात्म्यांना बिंदू चौकात अभिवादन करण्यात आलं. सीमाप्रश्नी सुरू असणारा खटला महाराष्ट्र सरकारनं ताकदीनं लढवावा, तत्पूर्वी सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची तातडीची बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 17 जानेवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिलं रणशिंग फुंकलं गेलं. त्यावेळी झालेल्या गोळीबारात बेळगावचे लक्ष्मण गावडे, मधु बांदेकर, पैलवान मारुती बेनाळकर, कमलाबाई मोहिते, शंकरराव तोरसकर यांच्यासह एकूण 106 जण हुतात्मे झाले. या सर्वांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकारानं सर्व पक्ष आणि समाज संस्था यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत असल्याचा आरोप केला. कानडी गुंड सातत्यानं मराठी भाषिकांना त्रास देत आहेत. सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. तो महाराष्ट्र सरकारनं ताकदीनं लढवावा अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील जनतेनं मराठी भाषिकांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी सुनावणी आहे. तत्पूर्वी सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची तातडीनं बैठक घ्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निपाणी शाखेचे अध्यक्ष अजित पाटील, आनंद रणदिवे, किरण मगदूम, दीपक पाटील, शैलजा भोसले, बबन राणगे, आनंदराव साळोखे, रघुनाथ मांडरे, महेश मछले, चंद्रकांत चव्हाण, विकास जाधव, कादर मलबारी, बाळासो भोसले, संयोगिता देसाई, आकाश शेलार, शंकरराव शेळके यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मौनी अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र आदमापूर इथं बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुरगुड मुदाळतिट्टा रस्त्यावर 7 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळं भाविकांसह प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आदमापुरातील बाळूमामांच्या दर्शनासाठी प्रत्येक अमावस्येला भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. आज सुट्टीचा दिवस असल्यानं राधानगरी निपाणी रस्त्यावर मुरगुड मुदाळतिट्टा रस्त्यावर 7 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक अमावस्या यात्रेला येणाऱ्या भक्तांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. देवस्थान समितीच्या वतीनं सध्या असलेली पार्किंग व्यवस्था अपुरी पडतीये. मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रशस्त पार्किंग व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या वतीनं कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळं भाविकांसह प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीत दररोज रात्री 7 ते 9 या कालावधीत मोबाईल आणि TV बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलाय. सरपंच आपल्या दारी उपक्रम कल्याणकारी या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळतोय. मोबाईल आणि TVच्या नादात भरकटलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा मिळावी या हेतूनं हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ग्रामपंचायतीनं दररोज रात्री 7 ते 9 या कालावधीत मोबाईल आणि TV बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच माणिक घाटगे हे सदस्यांसह गावात फिरून या उपक्रमाबाबत जागृती करतायत. सरपंच आपल्या दारी उपक्रम कल्याणकारी या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमास ग्रामस्थांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
दररोज रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत मोबाईल आणि टी व्ही बंद असल्यानं कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी संवाद करता येतोय. विद्यार्थी अभ्यास आणि वाचनावर लक्ष केंद्रित करतायत. इतर ग्रामपंचायतींनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा असं आवाहन सरपंच माणिक घाटगे यांनी केलंय. सध्याच्या काळात टी व्ही आणि मोबाईलचा अतिरेक वापर होतोय आणि मुलांचं शिक्षणाकडे बी जरा दुर्लक्ष होते. म्हणून आम्ही एक सार्वजनिक उपक्रम राबवायचा आमच्या ग्रामपंचायतीनं सर्व सदस्यांनी मिळून निर्णय घेतला आणि संध्याकाळी 7 ते 9 टी व्ही आणि मोबाईल बंद करून पालक आणि विद्यार्थी त्यांचा अभ्यास घेतात विद्यार्थ्यांचा आणि चांगली सवय लागावी किंवा विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा असा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि त्याला ग्रामस्थाकडून बी चांगला प्रतिसाद आहे. सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजल्यानंतर सर्व नागरिक आपले मोबाईल आणि टी व्ही रात्री 9 वाजेपर्यंत बंद करतात. त्यामुळं आम्हाला चांगला अभ्यास करता येतो असं इयत्ता 5वीत शिकणाऱ्या संस्कृती मोहिते या विद्यार्थिनीनं सांगितलंय. ग्रामपंचायतीनं उपक्रम राबवलाय की 7 ते 9 टीव्ही मोबाईल रेडिओ बंद व अभ्यासाला बसणे. आज आम्ही अभ्यास चांगला करू आणि आम्ही चांगलं शिकू. या सामाजिक उपक्रमात उपसरपंच शहाजी बोरगे याशिवाय सर्व सदस्य ग्रामस्थ सहभाग घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हातकणंगले तालुक्यातील खोची या गावात विशाळी अमावस्येनिमित्त ग्रामदैवत भैरवनाथ देवाचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील खोची या गावात विशाळी अमावस्येनिमित्त ग्रामदैवत भैरवनाथ देवाचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. सकाळी मंदिरात पारंपरिक विधी अभिषेक आणि महापूजा झाल्यानंतर दुपारी भैरवनाथ देवाची आकर्षक पालखी सजवण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत प्रमुख मार्गावरून पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पालखी मार्गावर ग्रामस्थांच्या वतीनं ठिकठिकाणी पाणी, प्रसाद आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. विशाळी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सर्पदंश आणि अन्य आपत्तींपासून संरक्षण व्हावं, गावात सुखसमृद्धी नांदावी अशी प्रार्थना भाविकांनी केली. सायंकाळी पालखी मंदिरात परतल्यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं हा पालखी सोहळा पार पाडावा यासाठी देवस्थान समिती, सालकरी, मानकरी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. तणावामुळं अनेक आजार उद्भवत असून निसर्गाशी जवळीक ठेवून मन मोकळं करून तणावमुक्त जीवन जगल्यास आयुष्य सुंदर होतं असं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखिका डॉक्टर मनीषा भोजकर यांनी केलंय. कागल नगरपालिकेच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. कागल नगर परिषदेतर्फे राजर्षी शाहू व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखिका डॉक्टर मनीषा भोजकर यांनी निसर्गाशी जवळीक ठेवून मन मोकळं करून तणावमुक्त जीवन जगल्यास आयुष्य सुंदर होतं असं सांगितलं. आनंदी देशांच्या यादीत भारत 118व्या क्रमांकावर आहे. आनंदी जीवनाचं पहिलं सूत्र निरोगी शरीर असून त्याची पहिली अट निरोगी मन आहे. डॉक्टरांकडे येणाऱ्या सुमारे 70% रुग्णांना मानसिक उपचाराची गरज असते. नातेसंबंधावरच यश आणि समाधान अवलंबून असतं. कुटुंबातील एकी, प्रेम आणि सलोखा हे भारतीय अर्थव्यवस्थेचंही बळ आहे असंही त्यांनी सांगितलं. नगराध्यक्षा सविता माने, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या स्नेहल राजपूत, गिरिजा दंडवते आणि सायली दंडवते यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला अखिलेश राजे घाटगे, भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, नवल बोते, संजय चितारी, असलम मुजावर, नवाज मुश्रीफ, सौरभ पाटील, नरेंद्र बोते यांच्यासह नगरसेवक आणि रसिक श्रोते उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही,
तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि भीती, अरविंद केजरीवाल यांचं भाजपवर टीकास्त्र. इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, लखनौमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, संशयास्पद काहीच आढळलं नाही, 222 प्रवाशांचा जीव टांगणीला. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोनला बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय. झारखंडमध्ये भीषण अपघात, 80 प्रवाशांनी भरलेली बस ओरसा फैलीत उलटली, 5 ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. एवढी वर्ष मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्वर ओकची चाकरी केली, शीतल म्हात्रेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. भाजप MIM एकाच नाण्याच्या 2 बाजू, दोघांची नैसर्गिक युती महाराष्ट्रासाठी घातक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथं राहणाऱ्या प्रेम हेगडे या तरुणानं एका अल्पवयीन परप्रांतीय मुलीला 2 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्याला अटक करा अशी मागणी करत शनिवारी रात्री मोठा जमाव लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात जमला होता. रात्री उशिरा संशयित हेगडे याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात प्रेम सचिन हेगडे हा त्याच्या कुटुंबियांसमवेत राहतो. एका अल्पवयीन परप्रांतीय मुलीला हेगडे यानं गुरुवारी 8 जानेवारी रोजी जिवे मारण्याची धमकी देऊन शिंगणापूर नजीक एका शेतवडीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला होता. पुन्हा शनिवारी त्यानं पीडितेला मनेरमळा परिसरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केलाय. अत्याचाराचा प्रकार समोर आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांसह इतरांनी शनिवारी रात्री हेगडे याला अटक करण्याची मागणी करत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा जमाव जमा झाल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी तात्काळ लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात येऊन संतप्त जमावाला शांत करत संशयित आरोपी हेगडे याला अटक केल्याची माहिती दिली. यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. संशयित हेगडे याला आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड अधिक तपास करतायत. पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील चंदूरमधील सर्वसाधारण प्रवर्गातील एका बड्या नेत्यानं बेडा जंगम मागासवर्गीय दाखला काढल्याचा आरोप ॲडव्होकेट भीमसेन राजमाने यांनी केलाय. जर त्या व्यक्तीनं अशा दाखल्यावर निवडणूक लढवली तर त्याच्यावर कायदेशीर मार्गानं कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. याबाबत सर्वच मागासवर्गीय समाजातील शिष्टमंडळानं माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन अशा बोगस दाखला काढणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी न देता मागासवर्गीय व्यक्तींनाच उमेदवारी द्यावी अशा मागणीचं निवेदन दिलंय. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघात पट्टणकोडोली, तळंदगे, इंगळी, चंदूर या गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात मागासवर्गीय प्रवर्गाचं आरक्षण आहे. त्यामुळं अनेक इच्छुक उमेदवार दाखल्यासहित तयारीला लागले आहेत. असं असताना आरक्षणावरच घाला घालणारा प्रकार समोर येतोय. पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील चंदूरमधील सर्वसाधारण प्रवर्गातील एका बड्या नेत्यानं खोट्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेडा जंगम मागासवर्गीय दाखला काढल्याचा आरोप येथील ॲडव्होकेट भीमसेन राजमाने यांनी केलाय. जर त्या व्यक्तीनं अशा दाखल्यावर निवडणूक लढवली तर त्याच्यावर कायदेशीर मार्गानं कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. याबाबत सर्वच मागासवर्गीय समाजातील शिष्टमंडळानं माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन अशा बोगस दाखला करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी न देता मागासवर्गीय व्यक्तींनाच उमेदवारी द्यावी अशा मागणीचं निवेदन दिलंय. जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागासवर्गीय असून या जिल्हा परिषद मतदारसंघातील सुवर्ण समाजातील चंदूर या गावच्या व्यक्तीने आपल्या एक बोगस जातीचा दाखला काढून बेडाजंगम हा दाखला काढून त्या दाखल्याच्या आधारे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर त्या दाखल्याच्या अनुषंगाने आम्ही सदर व्यक्तीवर
व जो दाखला देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. याशिवाय हा आमच्या समाजावर, मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय कदापि खपवून घेणार नाही असा आम्ही इशारा या माध्यमातून देऊ. यावेळी कुमार कांबळे, भीमसेन कांबळे, सुभाष शिंगे, यशवंत कांबळे, दीपक भोसले, बाबासो कांबळे, अभिषेक कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते. काजूची चोरी आणि घरफोडी करणारी टोळी जेरबंद करण्यात इस्पुर्ली पोलिसांना यश आलंय. या टोळीकडून 7 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यांच्याकडून 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. इस्पुर्ली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी संतोष बळवंत पाटील यांच्या मालकीची स्प्लेंडर मोटारसायकल 19 ते 20 मे 2024 दरम्यान चोरीस गेली होती. या गुन्ह्याच्या तपासात यापूर्वी ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील आणि अक्षय चंद्रकांत पाटील यांना अटक करण्यात आली होती. मात्र संशयित आरोपी सुहास उर्फ स्वप्नील नामदेव चव्हाण हा पसार होता. इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकानं त्याला पुणे इथं कोबिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं साथीदारांसह सन 2023 ते 2024 या कालावधीत आजरा, भुदरगड, राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काजू फॅक्टऱ्यांमध्ये तसंच घरफोड्या केल्याचीही कबुली दिली आहे. या टोळीनं सुमारे 8 लाख रुपये किमतीचा कच्चा आणि तयार काजू माल चोरी करून तो कराड इथल्या फॅक्टरीत विक्री केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणात मंदार कदम, अजय शिंदे, स्वागत लोकरे, राजू उर्फ विशाल असणेकर आणि अक्षय जगताप यांचा सहभाग होता. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील रोख रक्कम 1,10,000 रुपये, एक 4 चाकी आणि एक दुचाकी वाहन असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. या टोळीशी संबंधित करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एकूण 7 गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून इस्पुर्ली पोलीस पुढील तपास करतायत. कसबा बावड्यातील ओम गणेश कॉलनीमधील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील सुमारे 60,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. या प्रकरणी विकी बुचडे यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कसबा बावडा इथल्या ओम गणेश कॉलनी परिसरातल्या सुजाता कोथळे यांच्या घरी विकी याकूब बुचडे हे गेल्या 6 महिन्यांपासून कुटुंबियांसमवेत भाड्यानं राहतात. शनिवारी रात्री बुचडे हे तळमजल्यावरील खोलीला कुलूप लावून 3ऱ्या मजल्यावर कुटुंबियांसमवेत झोपले होते. यावेळी अज्ञाताने बुचडे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यानं बुचडे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 60,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. आज सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी बुचडे यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 17 वर्षाखालील 69वी राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा नुकतीच छत्तीसगडमधील राजनांदगाव इथं पार पडली. अत्यंत चुरशीनं झालेल्या लढतीत महाराष्ट्र संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावलं. उपविजेत्या महाराष्ट्र संघामध्ये कोल्हापूरची प्रतिभावान खेळाडू अनन्या फटकर हिचा सहभाग होता. 17 वर्षाखालील 69वी राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा छत्तीसगडमधील राजनांदगाव इथं आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावलं. महाराष्ट्र संघामध्ये कोल्हापूरची प्रतिभावान खेळाडू अनन्या फटकर हिचा सहभाग होता. अनन्या ही शिवाजी विद्यापीठातील डू इट बास्केटबॉल अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून तिला राष्ट्रीय प्रशिक्षक केदार सुतार आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अमित फटकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. याशिवाय तिला बास्केटबॉल असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, उपाध्यक्ष नितीन दलवाई, सचिव डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह राजेंद्र रायकर, अमित दलाल, आशुतोष खराडे यांचंही सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीमुळे शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने स्थगित करण्यात आले होते. निवडणुकीनंतर आजपासून 5व्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळानं संध्यामठवर विजय मिळवला, तर PTM अ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील दुसरा सामना PTM अ संघानं एकतर्फी जिंकला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगच्या 5व्या फेरीला आजपासून सुरुवात झाली. आजचा पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला. या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. मात्र पूर्वार्धात कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. उत्तरार्धात संध्यामठच्या तुषार पुनाळकर यानं 78व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा संध्यामठच्या अथर्व पाटील यानं 84व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळानं 2-0 गोल फरकानं जिंकला. वाघाची तालीम मंडळाकडून अथर्व मोरे, प्रथमेश जाधव यांनी तर संध्यामठ संघाकडून ऋषिकेश भोसले, श्रवण शिंदे, यतीन शिंदे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूत शाब्दिक वादावादी होऊन हाणामारी झाली. त्यामुळं वाघाची तालीम संघातील प्रतीक कांबळे, श्रीकांत माने, विश्वदीप भोसले आणि संध्यामठ संघातील करणसिंह पाटील, मसूद मुल्ला यांना रेड कार्ड देण्यात आलं. दुसरा सामना PTM अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात झाला. यामध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 15व्या मिनिटाला PTMच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर 28व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर ऋषिकेशनं दुसरा गोल नोंदवत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. गोल फेडण्यासाठी संयुक्त जुना बुधवार पेठ संघानं अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धात 68व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे पाटील यानं संघासाठी आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवत हॅट्रिक केली. संयुक्त जुना बुधवार पेठ संघाला एकही गोल न करता आल्यानं PTM अ संघानं हा सामना 3-0 अशा गोल फरकानं एकतर्फी जिंकला. PTM अ संघाकडून ऋषिकेश मेथे पाटील, नबी खान, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर आणि रोहित मंडलिक यांनी, तर जुना बुधवार संघाकडून प्रथमेश जाधव, ब्रह्मा रविराज भोसले, शुभम जाधव, मयूर सुतार यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या दुपारी 1:30चा सामना झुंजार क्लब विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात होणार आहे. तर 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुमार कामगिरी झाली आहे. अशातच आता या पक्षाला मोठा धक्का बसलाय. या पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते समरजित सिंह घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. घाटगे यांनी आपल्या सोशल मीडियावरून तुतारी हटवल्यानं या चर्चेनं जोर धरलाय. विधानसभा निवडणुकीदरम्यान घाटगे यांनी भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि या पक्षातून त्यांनी कागलमधून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. घाटगेंचा भाजपमधील प्रवेश ही केवळ आता तांत्रिक बाब राहिल्याचं सांगितलं जातंय. पंचगंगा स्मशानभूमीत शेणींचा तुटवडा जाणवत असल्यानं महानगरपालिकेकडून शेणी दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. याला प्रतिसाद देत शाहूपुरीतील श्री गुजराती मित्र मंडळातर्फे मौनी अमावस्येनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीस 14,000 शेणी दान करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे तुळशीदासभाई लिमडा, महेंद्रभाई दलाल, निमेश वेद, विनोदभाई पटेल, धीरज पटेल, भालचंद्र पटेल यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांची माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसमधील इच्छुकांच्या माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी घेतल्या मुलाखती. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या विशाल तीर्थयात्रेला आलेल्या कोल्हापुरातील तरुणाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची जिल्ह्यात चर्चा. घाटगेंनी सोशल मीडियावरून तुतारी हटवल्यानं चर्चेला जोर. आणि शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग स्पर्धेतील 5व्या फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात. उत्तरेश्वर प्रासादिक आणि PTM अ संघांचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.